नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे। ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना आता फक्त 450 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे। तुम्हाला आता फक्त गॅस सिलेंडर घेण्यासाठी 450 रुपये मोजावे लागणार आहेत। गॅस विकत घेण्यासाठी 800 रुपये खर्च तुम्हाला करावे आता लागणार नाहीत। तुम्हाला फक्त 450 रुपयामध्ये गॅस आता तुमच्या घरी येणार आहे। मग आता 450च्या वर्षे पैसे जे काय असेल ते आता तुम्हाला सरकार देणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे। कालपासून अर्ज पण सुटलेले आहेत। तुम्हाला जर 450 रुपयामध्ये गॅस पाहिजे असेल तर लवकरात लवकर अर्ज भरून तुम्हाला द्यायचा आहे। अर्ज भरण्याची अंतिम मुदत पुढील फक्त 8 दिवसच बाकी राहिले आहे। त्यामुळे पटकन लवकरात लवकर तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे। हा अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज चेक करून पुढील महिन्यापासून मिळणारा जो काही तुमचा गॅस सिलेंडर घरगुती असेल, कोणत्याही कंपनीचा यामध्ये चालणार आहे, तर तुम्हाला आता 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर घरी येणार आहे। मग तुम्हाला 450 रुपयाचा गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। कोणता अर्ज असणार आहे बघा। यासाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे, कोणतंही एक चालेल। त्यानंतर जर तुम्ही लाडकी बहिणीसाठी जर पात्र जरी असाल तरी सुद्धा चालतं। म्हणजे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड एकतर पाहिजे, नाहीतर तुम्हाला लाडकी बहिणीसाठी तुम्ही पात्र असायला पाहिजे। तुम्ही 1500 रुपये आधी एका तरी यामधून घेतलं पाहिजे। मग आता सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे। आता घरगुती गॅस सिलेंडर फक्त 450 रुपयांना तुम्हाला घरामध्ये मिळणार आहे। देशातील महागाई कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने आता हे मोठे पाऊल आता उचलले आहे। आता तुम्हाला फक्त गॅस सिलेंडर मात्र 450 रुपयामध्ये घरी येणार आहे। हा गॅस सिलेंडर फक्त रेशन कार्ड धारकांसाठी आणि लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे। खूप महत्त्वाची योजना आता गोरगरीब जनतेसाठी सरकारने चालू केली आहे। त्यामुळे सर्वांना 450 रुपयामध्ये जर गॅस हवा असेल तर लक्ष देऊन बघा कोणता अर्ज भरायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। अर्जंट पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये ज्या लाडक्या बहिणी आणि रेशन कार्ड धारक अर्ज करतील त्यांनाच हा गॅस सिलेंडर 450 रुपयाला मिळायला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना प्रचंड मोठा फायदा आता होणार आहे। तुम्हाला गॅस सिलेंडर 450 रुपयामध्ये मिळण्यास सुरुवात होणार आहे। 2025 मध्ये सरकारकडून मिळालेली सर्वात मोठी भेटवस्तू असणार आहे। त्यामुळे महागाईच्या काळात ही योजना आता गोरगरीब जनतेला अत्यंत फायद्याची ठरणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी यापैकी एक रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता घेत असाल तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करून द्यायचा आहे। अर्ज भरताना तुम्हाला सोबत कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। कोणती कागदपत्रे असणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी 2025 मधली सगळ्यात मोठी आता खुशखबर आली आहे। अर्ज पण कालपासून सुटलेले आहेत। तुमचा नंबर या योजनेमध्ये कसा लावायचा आहे, आता या 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, हा गॅस सिलेंडर 450 रुपयामध्ये घरी आणण्यासाठी सर्व A to Z सर्व प्रोसेस जी काय असेल ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही जर लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असाल तर तुम्हा दोघांसाठी हा गॅस सिलेंडर 450 रुपयामध्ये घरामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त 450 रुपयाला गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये हा एक अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। कोणता अर्ज भरून द्यायचा आहे, कागदपत्र कोणती लागणार आहेत, सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा आता फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे। जर हे काम केलं आणि हा अर्ज भरला की लगेच तुम्हाला दर महिन्याला एक गॅस सिलेंडर 450 रुपये किमतीमध्ये मिळणार आहे। रेशन कार्डवर 450 रुपयाला गॅस सिलेंडर आता सरकारकडून मिळणार आहे। तसेच लाडकी बहिणीसाठी पात्र ठरलेल्या महिलांना हा 450 रुपये किमतीत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे। सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील लाखो कुटुंबासाठी वरदान आता ठरणार आहे। विशेषतः महागाईच्या काळात जेव्हा गॅसच्या किमतीमध्ये भरपूर
भरपूर वाढ झाली, आकाशाला गगनाला भिडतो ते ह्या किमती। तर अशा वेळीच विचार करून आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळत आहे। बघा मग हा 450 रुपयाला गॅस सिलेंडर तुम्हाला कसा मिळवायचा आहे। सरकारने या योजनेची अंमलबजावणी आता सुरू केली आहे। पुढील 8 दिवसांमध्येच तुम्हाला अर्ज करून यामध्ये नंबर लावायचा आहे। फॉर्म आता सुटलेले आहेत, कोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत, तसेच 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्रे कोणती आहेत, अटी कोणत्या आहेत, पात्रता कोणती आहे, 450 रुपयाला गॅस कसा मिळवायचा, गॅस घरी येण्यापर्यंत पैसे भरण्यापर्यंत सर्व प्रोसेस तुम्हाला समजावून सांगतो। बघा आता बघा तुम्हाला 450 रुपयाला आता गॅस सिलेंडर मिळणार आहे, त्यामुळे तुमचे दर महिन्याला बरेचसे पैसे आता वाचणार आहेत। यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज भरून द्यायचा आहे। तो अर्ज कुठे मिळणार, कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे, यासाठी कोण कोण महिला पात्र ठरणार आहेत, कोणकोणते रेशन कार्ड धारक पात्र ठरणार आहेत, बघा त्यांची उत्पन्नाची मर्यादा काय आहे, सर्व काय प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर 2 मिनिटात सांगणार आहे। त्यामुळे पटकन यामध्ये तुमचा नंबर कसा लावायचा आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हा 450 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर फक्त लाडक्या बहीण आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आज बघा आता आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे, तुम्हाला माहित आहे। गॅस सिलेंडर स्वयंपाक बनवणे, चहा बनवणे किंवा कुठली तरी भाजी बनवणे, प्रत्येक कोणतेही काम असो प्रत्येकाला गॅस सिलेंडर हा लागतच असतो। घरगुती स्वयंपाकघरासाठी गॅस सिलेंडर अनुदान योजना आता सरकारने लागू केलेली आहे। आता केंद्र सरकारने याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे की 450 रुपयांना हा गॅस सिलेंडर तुम्हाला आता दिला जाणार आहे। मग आता बघा आता 450 रुपयाला जर तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर काय प्रक्रिया आहे, कोणता तो अर्ज आहे, किती कागदपत्रे लागणार आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कारण की पुढील 8 दिवसांमध्येच तुम्हाला अर्जंट अर्ज भरायचा आहे, अर्ज भरून टाकायचा आहे, कारण अंतिम तारीख जी आहे ती पुढील 8 दिवस राहिलेली आहे। अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला 450 रुपये हा गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर यासाठी अर्ज कुठे करायचा बघा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा। आता हा 450 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेणाऱ्या महिलांना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांनाच दिला जाणार आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 मिनिटे व्हिडिओ व्यवस्थित बघा, कारण यामध्ये 6 कागदपत्र तुम्हाला सांगितले आहेत, ती अतिशय महत्त्वाची कागदपत्रे असणार आहेत। अर्ज भरताना तुम्ही चुका केला तर तुम्हाला हा 450 रुपयांना गॅस मिळणार नाही असे स्पष्टपणे यामध्ये सांगितले। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। यामध्ये अर्ज कसा करायचा, कागदपत्र कोणती लागणार आहेत, पात्रता कोणती असणार आहेत, तुम्हाला सर्व काय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। बघा आता लक्षपूर्वक बघा सर्वांनी, आता ऐका। पात्रता यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर असेल तरी पण आता तुम्हाला चालणार आहे। BPL कुटुंब असतील तरी सुद्धा चालतील, किंवा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे, बघा आता बँक खातं कुठलं असलं पाहिजे तर ते बँक खातं लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक तरी सुद्धा ही चालणार आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हणजेच कोणत्याही बँकेचं राष्ट्रीयकृत बँक खातं तुम्हाला या गॅस सिलेंडरचे पैसे मिळण्यासाठी लागणार आहे। त्यानंतरची महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमचे बँकेचे खाते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे। बघा तुमचे बँकेचे खाते आधार कार्डला लिंक असलंच पाहिजे। आता या योजनेचा लाभ तुम्हाला पुढे कसा घ्यायचा, अर्ज कुठं भरायचा, तुम्हाला 450 रुपयात गॅस सिलेंडर नेमकं कुठे मिळणार आहे ते ऐकून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण यासाठी कागदपत्र आम्ही सांगणार आहे कोणती असणार आहेत कागदपत्र। बघा त्याआधी तुमच्या जिल्ह्यामध्ये आजचा जो गॅसचा रेट आहे, काहींचा 830 असेल, काहींचा 820 असेल, प्रत्येक ठिकाणी कमी अधिक रेट असू शकतो। जर गॅस सिलेंडर जे आहे तर तो भरत असताना म्हणजे महिन्याला एकच गॅस सिलेंडर तुम्हाला 450 रुपयांना मिळणार आहे। बघा आता 450 रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार आहे म्हणून काही जण 2, 3, 4 महिन्यामध्ये जर गॅस घेण्याचा विचार करत असतील आणि ते हॉटेलांना लावण्याचा स्वस्तमध्ये जास्त विकण्याचा विचार करत असतील तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण हे जे गॅस सिलेंडर आहे तो फक्त आणि फक्त महिन्याला एकच मिळणार आहे। याची सर्व पात्रता चेक केली जाणार आहे, त्यामुळे फ्रॉड तुम्हाला कोणताही करता येणार नाही। मग आता गॅस सिलेंडर खरेदी करताना तुम्हाला 821 रुपये त्या ठिकाणी किंवा 830 रुपये
जे काय तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार आहे ते तुमचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला भरून टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक छोटीशी प्रक्रिया करून टाकायची आहे की तुमचं जे बँक खातं आहे बघा, बँक खातं तुमचं आधार कार्डला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। तर ते चेक करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे बघा, UIDAI जी वेबसाईट आहे आधार कार्डची, तर त्या वेबसाईटला तुम्हाला जाऊन तुम्ही चेकिंग तुमचं आधार कार्ड करायचं आहे। तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक असेल तरच तुम्हाला हा गॅस सिलेंडर 450 रुपयामध्ये मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही जी योजना आहे आता सरकारच्या मार्फत, केंद्र सरकारच्या मार्फत 2025 मध्ये ही जी योजना काढली आहे, ही योजना आहे ती आता सध्याला तर झारखंड आणि राजस्थानमध्ये सुरू झाले आहे। केंद्र सरकारच्या मार्फत सुरू झाले आहे, सध्याला 2 राज्यांमध्ये सुरू झाले आहे। तर आम्ही महाराष्ट्रात देखील सुरू करू। बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले पुढील 2 ते 3 दिवसात आम्ही याचा JR काढून महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू करत आहोत। त्यामुळे सर्वांनी आता आम्ही सांगितलेली कागदपत्रे लक्षात ठेवायची आहेत। बघा कोणकोणती आहेत कागदपत्रे, तर तुम्हाला आधार कार्ड eKYC केलं, पॅन कार्ड eKYC केलं, तर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते eKYC केलं पाहिजे, ही तिन्ही कार्ड eKYC केलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला 2 फोटो आहेत, तर ते तुम्हाला पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला जमा करायचे आहेत। लक्षात ठेवा, ही जर जमा नाही केली तर तुम्हाला हे मिळणार नाही, एवढं घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, यामध्ये उत्पन्नाचा जो दाखला आहे तर ते उत्पन्न तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे। सरकारी नोकरीमध्ये तुमचं कोणी नसलं पाहिजे, पेन्शनधारक तुमच्या घरामध्ये सरकारी कोण नसलं पाहिजे, तरच तुम्हाला 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर हा मिळणार आहे। बघा ही जी योजना आहे सध्याला केंद्रामार्फत चालवली जाते। आता झारखंड आणि राजस्थानमध्ये सध्याला आता 2 दिवसाआधी सुरू करण्यात आले आहे। पुढील 2 दिवसामध्ये याचा JR येईल आणि तुम्हाला 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळणार असल्याची मोठी घोषणा होईल। त्यामुळे तुम्हाला जर 830 रुपये 820 रुपये तुम्हाला जर गॅस सिलेंडर तुम्हाला आता मिळत असेल तर उरलेले 450च्या वरचे सर्व काही पैसे सरकार देणार आहे। 2 दिवसातच याचे अर्ज सुटतील आणि तुम्हाला 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्हाला हा अर्ज भरावा लागणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही ही कागदपत्रे तयार ठेवायची आहेत आणि तुम्हाला आता 2 दिवसातच घोषणा होईल। त्यानंतर तुम्हाला 450 रुपयांना गॅस सिलेंडर घरी मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।